नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मधील इतिहास विषयातील जनपदे आणि महाजनपदे हा घटक अभ्यासणार आहोत। या पाठामध्ये 3 भाग आहेत। पहिला भाग जनपदे, दुसरा भाग महाजनपदे आणि तिसरा भाग आहे मगध साम्राज्याचा उदय। करून पहा, भारताच्या नकाशा आराखड्यात 16 महाजनपदांची नावे लिहा। जनपदे आणि महाजनपदे म्हणजे काय हे आता आपण समजून घेऊयात। सर्वप्रथम जनपदे साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो। या काळात जनपदे अस्तित्वात आली। ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होती। भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानापासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिशा पर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती। आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अश्मक या जनपदाने व्यापलेला होता। संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदांची नावे आढळतात। ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातूनही त्या संबंधीची माहिती मिळते। त्यातील काही जनपदांमध्ये राजेशाही होती, काहींमध्ये मात्र गणराज्य होते। जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद असे। गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत असत। अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहास संथागार असे म्हटले जाई। गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते। प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी होती। काही जनपदांमध्ये राजेशाही होती, तर काही जनपदांमध्ये गणतंत्र म्हणजेच लोकांनी चालवलेले राज्य असत। या राज्यांमध्ये फक्त ज्येष्ठ माणसे एकत्र येऊन राज्यासंबंधीचे निर्णय घेत असत। राजालाच सर्व निर्णय घेण्याचा अधिकार नसे, त्याला गणपरिषद असे म्हटले जाई। आता महाजनपद म्हणजे काय ते आता समजून घेऊयात। महाजनपदांमध्ये 4 महाजनपदे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। त्यातील पहिलं आहे कोसल। कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता। या राज्यातील श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती। श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती। गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते। कोसलचा राजा प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता। कोसलचे राज्य मगधामध्ये विलीन झाले। महाजनपदे म्हणजे मोठी राज्ये आणि हीच राज्ये आता आपण पाहत आहोत। त्यातील दुसरं महाजनपद आहे वत्स। वत्स महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजेच अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झाला होता। कोसम म्हणजेच प्राचीन काळचे कौशांबी नगर होय। हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते। कौशांबीमधील 3 अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी 3 विहार बांधले होते। राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता। राजा उदयन नंतर वत्स महाजनपदाचे अस्तित्व फार काळ टिकले नाही। ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले। तिसरे महाजनपद आहे अवंती। मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते। उज्जैनी म्हणजेच उज्जैन हे नगर त्याची राजधानी होती। उज्जैनी हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते। अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता। अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात विलीन झाले। चौथे महाजनपद आहे मगध। बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपद होते। राजगृह म्हणजेच राजगीर ही त्याची राजधानी होती। महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसारचा राजवाडा बांधला होता। जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारात होता। बिंबिसाराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करले होते।
अशा प्रकारे या 4 महाजनपदांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि हळूहळू सर्वच महाजनपदे ही मगधामध्ये सामील होत गेलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली, त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या, अशा जनपदांना महाजनपदे म्हटले जाऊ लागले। साहित्यातील उल्लेखांच्या आधारे असे दिसते की इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत महाजनपदांमध्ये 16 महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते। त्यातही कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही 4 महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होत गेली। मगध साम्राज्याचा उदय। बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू यानेही मगधाचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले। त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्ये जिंकून घेतली। अजातशत्रूच्या काळात मगधाची भरभराट झाली। त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता। गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगीती म्हणजेच परिषद झाली। अजातशत्रूच्या काळात मगधाच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला। पुढे हेच पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झाले। पाटलीपुत्र आजच्या पाटणा शहराच्या परिसरात असावे। अजातशत्रूनंतर होऊन गेलेल्या मगधाच्या राजांमध्ये शिशुनाग हा महत्त्वाचा राजा होता। त्याने अवंती, कोसल आणि वत्स ही राज्ये मगधाला जोडली। उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश मगधाच्या अंमलाखाली आला। अशा रीतीने मगध साम्राज्य आकाराला आले। मगध साम्राज्याचे नंदराजे इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगध साम्राज्यावर नंदराजांची सत्ता होती। एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासन व्यवस्था नंदराजांनी निर्माण केली। पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य त्यांच्या पदरी होते। त्यांनी वजनमापांची प्रमाणित पद्धत सुरू केली। नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद असे होते। त्याच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडे पंजाबपर्यंत झाला होता। धनानंदाच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्त्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतले, नंद राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला। पुढील पाठात आपण मौर्य साम्राज्याच्या उदयाच्या काळात भारताच्या वायव्य आणि पश्चिम भागावर झालेली परकीय आक्रमणे यांची माहिती घेऊ। तसेच मौर्य साम्राज्याच्या विस्ताराची सविस्तर माहिती घेऊ। माहित आहे का तुम्हाला 16 महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे? पहिला आहे काशी म्हणजेच आत्ताचं बनारस, 2 कोसल, लखनौ, 3 मल्ल, गोरखपूर, 4 वत्स, अलाहाबाद, 5 चेदी, आत्ताचे कानपूर, 6 कुरू, दिल्ली, पांचाल, रोहिलखंड, मत्स्य, जयपूर, शूरसेन, मथुरा, अशमक, औरंगाबाद, महाराष्ट्र, अवंती, उज्जैन, अंग, चंपा, पूर्व बिहार, मगध, दक्षिण बिहार, वृज्जी, उत्तर बिहार, गांधार, पेशावर आणि कंबोज, गांधारजवळ। अशा प्रकारे ही 16 महाजनपदे प्राचीन काळामध्ये खूप प्रसिद्ध होती आणि त्यांनी त्या काळामध्ये सर्व ठिकाणी राज्य केले। या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता 6वी मधील इतिहास विषयातील जनपदे आणि महाजनपदे यांची माहिती घेतली। धन्यवाद।